दादू, तुम्हाला सांगीन सांगीन म्हणत होते आणि राहूनच जात होता. म्हणजे आधी श्रावणी असं बोलायची, आता साक्षी असंच बोलायला लागली आहे. पण मला काय वाटतं ना दादू, की तो असं कसं वागू शकतो? त्याला वाटलं आणि त्याने बिंदास येऊन मला प्रेमाबद्दल विचारलं. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी खरं ठरवलं होतं की त्याला सरळ जाऊन सांगून टाकायचं, पण त्याला राग आला आणि त्याने शाळेत येणं बंद केलं तर? दादू, म्हणजे ना त्यांनी शाळेत यावं असं मला सुद्धा मनापासून वाटतं. तुम्हाला एक गंमत सांगू? आजकाल ना तो सतत माझ्या आजूबाजूला असतो असाच मला भास होतो. म्हणजेच साक्षी म्हणते ते खरं आहे का? माझं सुद्धा त्याच्यावर देऊ? काय रे? काय काय बोलत होतीस? नाही, काय नाही, असंच दादूंबरोबर ना जरा गप्पा मारत होते. तू कधी आला? आत्ताच. बाबांची औषधाची वेळ झाली ना. नाही, तू बोलत काय होतीस बाबांशी? तेच सांगत होते त्यांना की औषधांची वेळ झाली आता. पाणी घेऊन येते. बाबा, औषध घेत आहे? इथे राजू शिर्के घराण्याला वारस हवा असताना दुसरं लग्न केलं तर प्रियदर्शनीला काय वाटेल म्हणून तुम्ही लग्नाला तयार होत नाही आहात ना? तुम्हाला तुमच्या आईला जर दुखवायचंच असेल ना तर आम्हाला सुद्धा या राजमहालात राहण्याची अजिबात इच्छा नाही. इथं एकाकी राहण्यापेक्षा आम्ही संन्यास घेणं पसंत करतो. प्रिया, ए प्रिया, प्रिया, काय झालं ग प्रिया? तू रडत होतीस ना? मग तुझ्या डोळ्यात कसं पाणी? तुझ्या डोळ्यात काय नळ लावलाय? सांग ना की काय झालं? काही नाही का? मला माहितीये साईमा तुला ओरडल्या ना? नाही. मग रणवीर तरी ओरडला असेल. कोण ओरडलं याने काय फरक पडतो? आपण दोघीच दुर्दैवी आहोत. जे आपल्या नशिबात लिहून ठेवलंय ते तर भोगावंच लागणार. जरा वेळ आम्हाला एकटं सोडा ना. जाऊन सनी बरोबर खेळा. मी नाही जाणार त्या सनी बरोबर. मी तिच्याशी करते आहे. तू चल ना माझ्यावर खेळायला. आता हट्ट नका न करू. मग आधी तुम्ही रडू नका. तू नको काळजी करू प्रिया. तुला साहेब इथून कुठेच पाठवणार नाही. तू तर इथली राणी आहेस ना? राणी? हो, राणी आहे मी. पण राणी असले तरी बाईच आहे ना. बाईच्या वाट्याला जे दुःख लिहून ठेवलंय कोणालाच चुकले नाहीत. तुम्हाला नाही, आम्हाला तर नाहीच.
लहान आहात तुम्ही, नाही कळणार आता. मकरंद कुठे निघालास रे? बाबांची औषधं घेऊन येतो ना. तुझी कॉलेजची वेळ झाली असेल ना. मी साक्षीला पाठवते औषध आणायला. अरे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू किती दिवस धावपळ करणार आहेस? हा वहिनी, वहिनी मलाही कळतंय, पण बाबांना या अवस्थेत सोडून जावं असं वाटतच नाही. अरे त्यांची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत ना घरात. बरं ठीक आहे, आज तर जाऊन येतो पुढचं पुढे. बर थांब 1-2 मिनिट. काय झालं? हे पैसे ठेव औषधासाठी. वहिनी कशाला? मकरंद आता नाही म्हणू नकोस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस. हे बघ, बाबांचं सगळं तुलाच करायचंय, पण मी थोडीशी मदत केली तर काय बिघडलं ना. मी गोदा काकूंकडे डबे बनवायला जाते ना, त्यातून जमलेले पैसे आहेत थोडे. ठेव औषधासाठी. वहिनी, मी स्वतःला घरातला कर्ता पुरुष म्हणतो, आणि तुझ्यावर ही वेळ आली तरी मी काहीच करू शकत नाही. अरे आज साक्षी आणि देऊचे बाबा असते तर त्यांच्याकडनं घेतले असतेस ना पैसे. मग तेच देतात असं समज. मकरंद, मला बरं वाटावं म्हणून तरी घे. घे. आलो. मी विक्रमादित्यबद्दल बोलले म्हणून तुला राग आला ना? एखाद्या माणसाबद्दल तू जर वाईट बोलणार असलीस, मी विक्रमादित्यबद्दल बोलले. मी बोलले तसं तुमच्यात जर काहीच नसेल तर मी सांगीन तसं तू वागायचंय. म्हणजे काय करायचंय? इथून पुढे तू विक्रमादित्याला भेटायचं नाहीस. त्याचा जरी फोन आला तरी तू त्याच्याशी फोनवर बोलायचं नाहीस. आमच्या घरी येऊ नकोस हे त्याला सांग तू. विक्रमादित्याचं जरी तुझ्यावर प्रेम असलं तरी तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये ना? सांग ना, नाहीये ना तुझं त्याच्यावर प्रेम? हा, फोन घे. फोन करून त्याला सांग आय हेट यू. घे फोन लाव, सांग आय हेट यू. घाबरलीस? तुझ्या याच्यातून सुटका नाहीये. हा, तू जर मी सांगितल्याप्रमाणे वागली नाहीस ना तर हे प्रकरण मला माझ्या पद्धतीने हँडल करावं लागेल. तू झोपलाय? तू प्रियाला का रडवलंस? का रागवलास तिच्यावर? प्रियावर रागवणार नाही, तिच्या ओरडणं सुद्धा नाही असं सांगितलेलंस ना मला तू. मग लगेच विसरला? आणि जर तू प्रियाबरोबर असाच वागत राहिलास ना तर मी तुझ्याशी कट्टी घेणार. आणि कट्टी घेतली ना तर मी तुझ्याशी कधीच कधीच नाही बोलणार. आता तू पण घे ना माझ्याशी कट्टी. तुला जर माझ्याशी कट्टी घ्यायची नसेल तर प्रियाला ओरडायचं नाही, तिला रडवायचं नाही असं मला प्रॉमिस कर. बनूताई, साई मा, तुम्हीच सांगा ना रणवीरला. तो
सारखा प्रियाला ओरडत असतो, तिला रडवत असतो. बनिताई, तुम्हाला किती वेळा सांगितलं की मोठ्यानं अहो जाऊ म्हणायचं म्हणून, हो ना? बरं, तुम्ही जा आता खेळायला, आम्ही रणवीरशी बोलतो. हां, रणवीर राजे, काही गोष्टी करताना भावनांचा विचार करायचा नसतो. सगळ्याच गोष्टी आनंदाच्या नसतात. कधी कधी स्वतःच्या स्वार्थाचाही विचार करावा लागतो. तुमचा हा निर्णय ऐकून प्रियदर्शनी रागवतील, रडतील, चिडतील, विरोधही करतील, हळूहळू शांतही होतील. त्यांचं वाईट व्हावं म्हणून आम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केलेला नाहीये. आपण राजशिर्के आहोत आणि आपलं हे राजेपण टिकवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तू स्वतःला समजतेस काय ग? ए, माझ्याशी बोलताना हळू बोलायचं काय? हा तुझा इगो जरा बाजूला ठेव, हे सांगायला आले होते. जमलं ना, आता जरा स्वतःकडे बघ. मला शिकवायची गरज नाहीये. गरज आहे. तुझ्या ह्याच इगोमुळे विक्रमादित्यसाठी तू देऊशी भांडलीस, पण तुला अजूनही खरं काय ते माहित नाही. आय डोंट केअर, ओके? हो का? पण तरी तुला खरं काय ते सांगूनच टाकते. विक्रमादित्य तुझ्या प्रेमात आहे, या भ्रमातून जरा बाहेर ये. कारण विक्रमादित्यचं जे आपल्या घरी येणं जाणं वाढलंय ना, त्याचं कारण त्याचं देऊवर प्रेम आहे. इट्स इम्पॉसिबल. तू खोटं बोलतेस, वाटेल ते बोलतेस तू. हेच खरं आहे. आणि आता जर तुझे डोळे उघडले असतील ना, तर शेवटचं सांगते, इथून पुढे देवबद्दल कुठल्याही बाबतीत काही बोलायचं असेल ना, तर 2 वेळा विचार कर आणि मग बोल. आता बोल. आय डोंट केअर. ए यार, एवढा तमाशा करायची काय गरज होती? एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तमाशा करायची काय गरज होती? आम्ही काय तमाशा केला? आणि ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलताय ती गोष्ट तुम्हाला एवढी क्षुल्लक, एवढी छोटी वाटते? हो, कारण आम्हाला जर दुसरं लग्न करायचं असतं तर आम्ही केव्हाच केलं असतं. नुसती चर्चा करत बसलो नसतो. साईमा जुन्या विचारांच्या आहेत. घराण्याच्या परंपरा सांभाळण्याकडे अजूनही त्यांचा कल आहे. त्यांच्या बोलण्याचा असा इश्यू केलेला आम्हाला अजिबात आवडणार नाही. आजपर्यंत आम्ही दुर्लक्षच करत आलो. म्हणून तर आज या घरात आमच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. आज आमच्या या घरातल्या अधिकाराबद्दल बोलायचं झालं ना, तर आमची अवस्था बनूसारखीच वाटते आम्हाला. तुम्ही इथे असतानाही सुरक्षित नाही वाटत. आणि साईमांनी तरी कुठले अधिकार दिलेत हो आम्हाला? कितीही केलं तरी तुम्ही सुद्धा नेहमी हेच म्हणत आलात, आम्हाला पत्नी धर्म निभावता येत नाही. काय दिलं आम्हाला? काय दिलं? सतत अपमान, तिरस्कार. आणि काय दिलं? प्रियदर्शनी, नाही भीती वाटत आम्हाला तुमच्या धमक्यांची. आता नाही भीती वाटत. तुम्हालाही असंच वाटतं? साईमांचे टोमणे ऐकतच आम्ही या घरात असंच जगत राहावं? आम्ही तुम्हाला काय विचारतो? तुम्हाला तर आमचं अस्तित्वच या घरात नकोसं झालं. म्हणून तर साईमांनी दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव मांडल्यानंतर तुम्ही त्यांना विरोध केला नाहीत. सांगा ना, तुम्ही का अडवलं नाहीत त्यांना? साईमांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना आम्ही तुम्हाला दिली होती, तरी तुम्ही... अरे हो हो, आम्ही विसरलो.
आपल्या साईमा परंपरावादी आहे आणि परंपरेनुसार त्यांना राजेश शिर्केंच्या घराण्यासाठी वारस हवाय. पण राजेश शिर्केंच्या या पिढीला जर वारस मिळत नसेल तर त्यात आमचा काय दोष? आपल्याला जर मूल होत नसेल तर त्यात दोष कुणाचा आहे याची आपल्याला चांगली जाणीव आहे. बस. तुमच्या अशा बेताल वागण्याने साईमांचा प्रस्ताव स्वीकारण्यास आम्हाला भाग पाडू नका. दुसरं लग्न केल्यामुळे जर राजेश शिर्केंच्या घराण्याला तुम्ही वारस देऊ शकाल असा विश्वास तुम्हाला वाटत असेल तर खुशाल करा दुसरं लग्न. आमची त्याला काही हरकत नाही. दुसरं लग्न केल्यामुळे राजेश शिर्केंच्या घराण्याला तुम्ही वारस देऊ शकाल असा विश्वास तुम्हाला वाटत असेल तर खुशाल करा दुसरं लग्न. मॉम, साक्षीने जे सांगितलं ते खरं असेल? मला नाही वाटत. तू विक्रमादित्याला चांगली ओळखतेस. तुला वाटतं विक्रमादित्य देवयानीच्या प्रेमात वगैरे पडला असेल? मॉम, ज्या विक्रमादित्यला मी ओळखत होते ना तो खूप वेगळा होता. पण आत्ताचा विक्रमादित्य कधी काय करेल त्याचा काही भरोसा नाहीये. सध्या सुद्धा तो कसा वागतोय तो तुला सुद्धा माहिती आहे ना मॉम. तरीही विक्रमादित्य देवयानीच्या बाबतीत असा काही निर्णय घेईल असं मला नाही वाटत. मला तर देवयानीशी बोलूच नाही असं वाटतं. त्या दोघांना एकत्र बघितलं ना तरी माझी अशी. श्रावू, तू नको विचार करू. साक्षीने जे सांगितलं ते किती खरं आणि किती खोटं हे जाणून घ्यायला मला वेळ नाही लागणार. लवकरच तुझ्यासमोर काय तो सोक्षमोक्ष लावून टाकते. देऊ, अगं चक्क तू काम करतेस. ही कामं तुम्ही नाही करायची, तू फक्त ऑर्डर द्यायच्या. कामं कशी करायची ते आम्ही बघू. हा, काय झालं? बघ श्रावू, नम्रता शिकावी ती आपल्या देऊकडनं. तिच्या आयुष्यात एवढं काही घडलंय पण त्याचा साधा उल्लेखही ती करत नाही. तुला आपल्या देऊबद्दल काही कळलं की नाही? काय ग मॉम? आता आपली देऊ राजेश शिर्केंची सून होणार आहे. काय देऊ, एवढी मोठी आनंदाची गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस? अगं बोल ना. अगं काकू, तसं काहीच नाहीये. देऊ, तू उगाचच विक्रमादित्य समोर स्वतःला कमी लेखून घेऊ नकोस. अगं प्रेमात पडणारी माणसं आंधळीच असतात. नाहीतर उगाच का विक्रमादित्य तुझ्या प्रेमात पडला असता? मग देवयानी बाई, आता राजेश शिर्केंची सून होणार म्हटल्यावर तुला आता देवयानी राजेश शिर्के असंच म्हणायला हवं नाही? मॉम, आपल्या देऊला हे सगळं कसं काय जमलं असेल ग? म्हणजे विक्रमला पटवणं तितकं काही सोपं नाहीये. हे बघा, मी अजून काहीच ठरवलं नाहीये. उगाच कशाला? अच्छा, म्हणजे तुला त्याच्यात इंटरेस्ट नाही, तोच आपला उगाच तुझ्या मागे मागे करत असतो असंच ना? हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलंय? साक्षीनी. आपण हा विषय इथेच थांबू. स्वप्न पाहणं चुकीचं नाही, पण आपल्याला झेपतील अशी स्वप्न पाहावी माणसाने, हो की नाही? काकू, जेव्हा आपल्या आयुष्यातच स्वप्नवत गोष्टी घडतात ना तेव्हा वेगळी स्वप्न बघावीच नाही लागत.